बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। आज आपण पाहताय की प्रत्येक भाषणातून असेल किंवा पेपरबाजी असेल, ह्यातून महिलांना अतिशय उच्च स्थान असं नमूद केलं जातं। पण खऱ्या अर्थानं आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने CPR मध्ये आलेलो आहोत। अधिष्ठातांना आम्ही इथे भेटलेलो, अधिकाऱ्यांना, महिला अधिकाऱ्यांना आम्ही इथे भेटलेलो आहोत। पैशासाठी काही किरकोळ रुपयांसाठी स्त्री भ्रूण हत्या केली जाते, मुलीला चिरडलं जातं, असे अनेक गुन्हे आज बाहेर आलेले आहेत। पण त्याच्यावरती कडक शासन केलं जात नाही, तात्पुरतं केलं जातं, त्यावेळी त्याला सुनावलं जातं आणि नंतर माघारी आम्ही सगळे पाठी फिरलो, आपण सगळे पाठी फिरलो की त्यांचे दवाखाने चालू राहतात, त्यांना बेलवरती सोडलं जातं। असे अनेक गुन्हेगार आज फिरत आहेत, मोकाट फिरत आहेत आणि ह्याच्यावरती वचक बसणं खऱ्या अर्थानं गरज आहे। अशा प्रकारचं एक निवेदन आम्ही इथे CPRला अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। पण हे काम करत असताना त्यांना अनेक अडचणी येत असतील, तर तेही आज आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आणि महिला आघाडीच्या वतीने त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला काही अडचणी येत असतील, तुम्हाला कुठून दबाव येत असेल, तर त्यासाठी आम्ही सक्षम आहोत। महिला आघाडी ही त्या नराधमांना पायाखाली चिरडतील, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी कळकळीची इच्छा असते। आज आम्ही अनेक व्हिडिओ बघितले, डोळ्यात पाणी येतं, एक आई म्हणून मन हेलावतं। मग अशा नराधमांना आपण का मोकाट सोडतोय? स्त्री भ्रूण हत्या करताय, मग पुढे आई कशी मिळणार? आपले वंश कसे वाढणार? आपल्या आई, माता, भगिनी ह्या आपल्याला बघायला मिळणार नाहीत। गंभीर विषय आहे, या संदर्भात कायदे कडक झाले पाहिजेत अशी आमची कळकळीची विनंती राहणार आहे। मी तेच आत्ता बोलले ना की ॲग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय मदत लागणार आहे, असं मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगायची वेळ आली आहे। खरं तरी त्यांचं काम, पण त्यांच्याकडून होत नाही आहे किंवा त्यांच्यावर काही दबाव आहेत का, अशी आज आम्ही एक बघितल्यानंतर आम्हाला लक्षात आलं। तर आम्ही स्वतः जाऊ तिथे, तुम्ही आम्हाला सांगा त्याला काय करायचं आणि कशा पद्धतीने हँडल करायचं आहे, ती महिला आघाडी बघून घेईल, शिवसेनेची महिला आघाडी बघून घेईल।